नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये महा-टी-ई-टी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा जी आहे त्यासाठी महत्त्वाचे असणारे 20 प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला पेपर 1 आणि पेपर 2 साठी खूप महत्त्वाचे असणार आहेत. यामध्ये आपण बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्रावरती इम्पॉर्टंट प्रश्न घेतलेले आहेत. आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावानं आपलं टेलिग्राम चॅनल आहे. सोबतच आपलं WhatsApp चॅनल देखील आहे. त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केल्यात. त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे डॅश होय. मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण कमेंट करून द्यायचं आहे. म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. प्रश्न परत एक वेळा पहा, कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे डॅश होय. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, तर त्याला अवधान असं म्हटलं जातं. मग या ठिकाणी आपण काही महत्त्वाचे स्पष्टीकरण सुद्धा घेतलेलं आहे. अवधान म्हणजे एखाद्या गोष्टीकडे आपले मन लावणे. जेव्हा आपण काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करत असतो, तेव्हा आपण त्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करत असतो. आपले इंद्रिय त्या गोष्टीकडे वळवतो आणि त्या गोष्टीशी संबंधित माहिती ग्रहण करण्याचा प्रयत्न करतो. यामध्ये एक घटक आहे विस्मरण. विस्मरण म्हणजे काय? तर पहा, विस्मरण म्हणजे एखाद्या गोष्टीची आठवण न राहणे. स्मरण म्हणजे एखाद्या गोष्टीची आठवण येणे. आणि कल्पना म्हणजे मनात येणारे विचार, त्याला कल्पना म्हणतात. आणि कोणतीही गोष्ट जर जाणून घ्यायची असेल आणि त्यासाठी यानंतरचा प्रश्न आहे, स्वयंशिक्षण, स्वातंत्र्य, सहकार्य ही खालीलपैकी कोणत्या आधुनिक शिक्षण पद्धतीची आधारभूत तत्वे आहेत? या ठिकाणी आपल्याला 3 तत्वे दिलेली आहेत. तत्वे कोणकोणती आहेत? स्वयंशिक्षण, स्वातंत्र्य आणि सहकार्य. तर ही जी 3 तत्वे आहेत ही कोणत्या आधुनिक शिक्षण पद्धतीची आधारभूत तत्वे आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, तर त्याला डाल्टन पद्धत म्हटलं जातं किंवा डाल्टन पद्धतीची ही तत्व आहेत. यामध्ये महत्त्वाचे पॉइंट्स पहा. स्वयंशिक्षण, स्वातंत्र्य, सहकार्य ही डाल्टन पद्धतीची आधुनिक शिक्षण पद्धतीची आधारभूत तत्वे आहेत. वर्गाऐवजी विविध विषयासाठी वेगवेगळ्या खोल्या असतात. या खोल्यांमध्ये सर्व पुस्तके असतात, संदर्भ पुस्तके असतात, शैक्षणिक साधने व मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षक देखील असतात. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न आहे, जेव्हा कोणतीही गोष्ट आपण क्रमबद्ध स्वरूपात अभ्यासतो आणि आठवायला शिकतो त्या स्मरणास कोणते स्मरण असे म्हटले जाते? आपल्याला या ठिकाणी स्मरणाची व्याख्या दिलेली आहे, पण स्मरणाचा प्रकार सुद्धा सोबतच आपल्याला विचारलेला आहे. त्यामुळे प्रश्न परत एक वेळा पहा, कोणतीही गोष्ट आपण क्रमबद्ध स्वरूपामध्ये अभ्यासतो आणि आठवायला शिकतो तेव्हा त्या स्मरणाला कोणते स्मरण म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, त्याला मनोवैज्ञानिक स्मरण असं म्हणतात. लक्षात ठेवा, मनोवैज्ञानिक स्मरण म्हणजे काय? तर कोणतीही गोष्ट आपण क्रमबद्ध स्वरूपामध्ये अभ्यासतो आणि ती आठवायला शिकतो, त्याला म्हटलं जातं मनोवैज्ञानिक स्मरण. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, संयमित, अभ्यासू, संशोधक, संकुचित या उदाहरणांचा समावेश व्यक्तिभेदातील कोणत्या अंगात होईल? कोणत्या अंगात म्हणजे कोणत्या भागामध्ये होईल असं आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, तर हा वृत्तीचा एक प्रकार आहे. वृत्ती कशा असतात? संयमित वृत्ती, अभ्यासू, संशोधक आणि संकुचित. हे जी उदाहरणं आहेत किंवा हे जे घटक आहेत, तर हे वृत्ती या अंगामध्ये येतात. मग या ठिकाणी याच्यावरती आपण इम्पॉर्टंट पॉइंट्स घेऊया. वृत्ती व्यक्तीच्या मनोवृत्ती आणि वर्तणुकीशी संबंधित असतात. संयमित वृत्ती असलेली व्यक्ती शांत आणि संयमित असते. अभ्यासू वृत्ती असलेली व्यक्ती ही शिकण्यासाठी नेहमी तत्पर असते किंवा उत्सुक असते. संशोधक वृत्ती असलेली जी व्यक्ती आहे, नवीन गोष्टी शिकण्यासाठी खूप जास्त उत्साहित असते. संकुचित वृत्ती असलेली व्यक्ती ही लाजाळू आणि अंतर्मुख असते. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न आहे, क्रॉनबॅक व सपे यांच्या मतानुसार ज्या मूल्यमापनात कृतीचा निर्देश केलेला असतो त्यास डॅश मूल्यमापन असं म्हटलं जातं. आपल्याला मूल्यमापनाचा परत एक वेळा प्रकार विचारलेला आहे. बॅक आणि सपे यांच्या मतानुसार ज्या मूल्यमापनामध्ये कृतीचा निर्देश केलेला असतो त्या मूल्यमापनाला कोणते मूल्यमापन म्हणतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, तर त्याला कृती केंद्रित मूल्यमापन असं म्हटलं जातं. याच्यावरती महत्त्वाचे काही पॉइंट्स आहेत ते सुद्धा जाणून घ्या. क्रॉनबॅक, सपे यांच्या मतानुसार मूल्यमापनामध्ये ज्या कृतीचा निर्देश केलेला असतो त्याला कृती केंद्रित मूल्यमापन म्हणतात. आणि कृती केंद्रित मूल्यमापन हे विद्यार्थ्यांनी शिकलेल्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा प्रत्यक्ष कृतीत उपयोग आणून त्यावरती भर देण्यासाठी असतो.
या प्रकारच्या मूल्यमापनामध्ये विद्यार्थ्यांना समस्या सोडवण्यासाठी, प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आणि इतर कोणत्याही प्रकारे ज्ञान किंवा त्यांचे कौशल्य लागू करण्यासाठी सांगितले जाते. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती वर्तन अभ्यासाची पद्धती ही शास्त्रशुद्ध, वस्तुनिष्ठ असून काढलेले निष्कर्ष अधिक विश्वसनीय असतात? मित्रांनो, हा प्रश्न आपण जशाच तसा 2024ला जी महा टीईटी झाली होती त्यामध्ये सुद्धा आपण हा प्रश्न घेतला होता आणि नेमका हाच प्रश्न सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता. खालीलपैकी कोणती वर्तन अभ्यासाची पद्धत आहे जी शास्त्रशुद्ध आणि वस्तुनिष्ठ आहे आणि काढलेले निष्कर्ष हे अधिक ट्रस्टेड म्हणजे विश्वसनीय वाटतात? याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, तर प्रायोगिक पद्धत त्याला म्हटलं जातं. मग यावरती काही पॉईंट्स आहेत ते समजावून घ्या. शास्त्र शुद्धता पहिला पॉईंट आहे. प्रायोगिक पद्धतीमध्ये संशोधक व्हेरिएबल्स नियंत्रण करू शकतात आणि परिणामांचे निरीक्षण करू शकतात, ज्यामुळे त्यांना कारण आणि परिणाम यांच्यातील संबंध स्थापित करण्यासाठी हेल्प होते. वस्तुनिष्ठता काय असते? प्रायोगिक पद्धतीमध्ये डेटा गोळा करण्यासाठी विश्लेषण करण्याची प्रक्रिया ही वस्तुनिष्ठ आहे, ज्यामुळे पूर्वाग्रह कमी होण्यास मदत होत असते. विश्वसनीयता काय आहे? तर प्रायोगिक पद्धतीतून मिळालेले निष्कर्ष इतर पद्धतीपेक्षा जास्त विश्वसनीय असतात. ती असते पहा विश्वसनीयता. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, आपल्या मनातील पूर्वीचे अनुभव ज्यावेळी नवीन अध्ययन अनुभवाला विरोध करतात त्यावेळी त्यास डॅश असे म्हटले जाते. सर्वात सोपा आणि सर्वात महत्त्वाचा असणारा हा प्रश्न आहे. पूर्वीचे अनुभव, आपल्या मनातील पूर्वीचे अनुभव ज्यावेळी नवीन अध्ययन अनुभवाला विरोध करतात तेव्हा त्याला काय म्हणतात? तर त्याला म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक 2, तर पुरोपगामी निरोधन असं म्हटलं जातं. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. सर्वात सोपा पॉईंट आहे पहा, आपल्या मनातील पूर्वीचे अनुभव ज्यावेळी नवीन अध्ययन अनुभवाला विरोध करत असतात त्यावेळी पुरोपगामी निरोधन असे म्हणतात. ऑप्शन 2 उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, एखादी व्यक्ती महत्वाकांक्षी होण्यामागे स्त्रवणारा थायरॉक्सिन हा खालील स्राव खालीलपैकी कोणत्या ग्रंथीमधून होत असतो? महत्वाचा असणारा प्रश्न आहे. मित्रांनो, हा प्रश्न आतापर्यंत आपल्याला 3 वेळापेक्षा जास्त महा टीईटीमध्ये विचारण्यात आलेला आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक 3, तर ते कंठग्रंथीमधून स्त्रवत असतो थायरॉक्सिन हा केमिकल. प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे आणि पॉईंट सुद्धा महत्त्वाचे आहेत. थायरॉक्सिन हा हार्मोन कंठग्रंथीद्वारे स्त्रवित होतो. हा हार्मोन शरीराच्या चयापचय क्रियेवरती नियंत्रण ठेवण्याचं काम करत असतो. सोबतच थायरॉक्सिनची कमतरता आढळल्यास ती व्यक्ती आळशी आणि निराश होऊ शकते. थायरॉक्सिनची जास्त झाल्यास सुद्धा माणूस चिडचिडा आणि अस्वस्थ होऊ शकतो. म्हणजे लक्षात ठेवा, कमतरता म्हणजे कमी जर असेल थायरॉक्सिन तर माणूस काय होतो? माणूस होत असतो आळशी. आळशीसोबतच काय होतो? एखाद्या गोष्टीवरती निराश होतो. आणि थायरॉक्सिन जर जास्त झालं तर ते सुद्धा आपल्याला हानिकारक असतं. त्यावेळी माणसाची चिडचिड वाढत असते आणि सोबतच माणूस हा अस्वस्थ सुद्धा होत असतो. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, मन यांच्या मते पूर्वानुभवाच्या विविध अंगांची मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजे डॅश होय. परत आपल्याला या ठिकाणी एक व्याख्या विचारलेली आहे आणि ही व्याख्या आपल्याला 3 वेळा परीक्षेमध्ये जशास तशी विचारण्यात आलेली आहे. महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, तर त्याला विचार असं म्हटलं जातं. मन यांच्या मते विचार ही एक जटिल मानसिक प्रक्रिया आहे, ज्यामध्ये पूर्वानुभवाच्या विविध अंगांची मनातल्या मनात जुळवाजुळव करणं हे समाविष्ट आहे. म्हणजेच त्याला काय म्हटलं जातं? विचार असं म्हटलं जातं. यामध्ये स्मरण, कल्पनाशक्ती, तर्क आणि निर्णय यांचा सुद्धा समावेश होतो. विचारांमुळेच आपण नवीन माहिती शिकतो, समस्या सोडवतो आणि काही डिसिजन सुद्धा घेत असतो. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, अध्यापनासंबंधी असलेल्या विविध तत्वांमधील क्रियाशीलता या तत्वावर आधारित खालीलपैकी कोणती अध्यापन पद्धती नाही? आपल्याला अध्यापन पद्धत नाही असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. म्हणजे 4 पैकी 1 नसणार आहे आणि 3 ज्या आहेत ह्या अध्यापन पद्धती असणार आहेत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, बुद्धिमंथन पद्धती जी आहे तर ही अध्यापन पद्धतीमध्ये येत नाही. याच्यावरती महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते पहा. बुद्धिमंथन पद्धती ही मुख्यतः विचारमंथन, चिंतन आणि बुद्धीच्या उपयोगावर आधारित असते, ज्यामध्ये थेट क्रियाशीलतेवरती इतका परिणाम किंवा इतका भर दिला जात नाही. त्यामुळे ती क्रियाशीलतेच्या तत्वावर आधारित अध्यापन पद्धतीमध्ये येत नाही. यामध्ये प्रोजेक्ट पद्धती, डाल्टन पद्धती आणि बालोद्यान पद्धती ह्या तीनही ज्या पद्धती आहेत तर ह्या आधारित अध्यापन पद्धती असणार आहेत. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे.
यानंतरचा प्रश्न आहे, एखादा विद्यार्थी परीक्षेत नापास होतो पण तो क्रिकेटमध्ये नेत्रदीपक यश मिळवतो. हे उदाहरण खालीलपैकी कोणत्या मानसिक संरक्षण यंत्रणेचं आहे? सर्वात महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. एखादा विद्यार्थी जर शाळेत नापास होत असेल पण तोच विद्यार्थी जर खेळामध्ये खूप भारी असेल किंवा खूप यश मिळवत असेल, तर हे जे उदाहरण आहे हे असं उदाहरण मानसिक संरक्षण यंत्रणेचं आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक 2, त्याला प्रतिपूरण असं म्हटलं जातं, कारण हे उदाहरण आहे प्रतिपूरणाचं. प्रतिपूरण म्हणजे काय? तर कंपन्सेशन. ही एक मानसिक संरक्षण यंत्रणा आहे, ज्या ठिकाणी व्यक्ती एका क्षेत्रातील अपयश किंवा कमतरता भरून काढण्यासाठी दुसऱ्या क्षेत्रामध्ये जास्त मेहनत करतो किंवा उत्कृष्ट कामगिरी करत असतो. जसे की अभ्यासात मागे असलेला विद्यार्थी हा खेळामध्ये नेहमी चॅम्पियन असतो. हे उदाहरण आहे प्रतिपूरणाचं. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, कोणतीही कृती सफाईदार व कमी वेळात करता येणे म्हणजे कौशल्य. खाली दिलेल्या घटकांमध्ये कोणता घटक कौशल्याचा मूलभूत घटक नाही? शेवटचा शब्द आणि पूर्ण प्रश्न चेंज झाला. खालीलपैकी कोणता हा कौशल्याचा मूलभूत घटक नाही? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3. तर प्रेरणा म्हणजे काय? तर मोटिवेशन जे आहे हा कौशल्याच्या मूलभूत घटकामध्ये येत नाही. यामध्ये वेग आहे, ऊर्जा आहे आणि गुणवत्ता सुद्धा आहे. त्यामुळे याच्यावरती काही पॉईंट्स आहेत ते समजावून घ्या. प्रेरणा म्हणजे कोणतीही कृती योग्य पद्धतीने, सफाईदार आणि कमी वेळेत करता येणे. त्यासाठी खालील घटक महत्त्वाचे असतात, पण प्रेरणा हे एक कौशल्याचा थेट घटक येत नाही. ती एक मानसिक अवस्था आहे जी एखाद्या व्यक्तीला काम करण्यासाठी प्रवृत्त करते, पण कौशल्याच्या परिमाणात ती येत नाही. महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे ऑप्शन क्रमांक 3, त्याचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, ब्लूम यांनी मांडलेल्या उद्दिष्टांच्या क्रियात्मक पातळीवरील कोणतेही कौशल्य संपादन करण्याची सर्वात पहिली पायरी म्हणजे काय? सर्वात पहिली पायरी म्हणजे काय? तर सर्वात पहिली स्टेप खालीलपैकी कोणती आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3. तर ती अनुकरण ही जी आहे ही सर्वात पहिली असणारी पायरी आहे. मग याच्यावरती काही पॉईंट्स आहेत ते पाहून घ्या. तर अनुकरण कौशल्य संपादन म्हणजे व्यक्ती किंवा विद्यार्थ्यांनी एखादा वर्तन, क्रिया किंवा कौशल्याचे निरीक्षण करून त्याचे अनुकरण करून शिकणे होय. या ठिकाणी क्रिया झालेला आहे पण तो क्रिया असा शब्द आहे. ज्यावेळी PDF मिळून जाईल त्यामध्ये ह्या चुका दूर असतील. तर हा शिक्षणाचा प्राथमिक मार्ग आहे. विशेषतः बालकांचा प्रारंभिक शिक्षणामध्ये हा महत्त्वाचा आहे. मग या ठिकाणी थोड्याशा 2 ते 3 पॉईंट आहे ते समजावून घ्या. अनुकरण म्हणजे काय? तर हे जे कौशल्य आहे हे व्यक्ती किंवा विद्यार्थ्यांनी एखादं वर्तन किंवा कौशल्याचं निरीक्षण करून शिकणं त्याला म्हटलं जातं अनुकरण. म्हणजे जे काही लहान विद्यार्थी असतात किंवा लहान बाळं जे असतात ते मोठ्यांचं अनुकरण करत असतात. म्हणजे मोठी व्यक्ती जसं करतात तसंच लहान लेकरू करण्याचा ट्राय करतं. त्याला म्हटलं जातं अनुकरण. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, व्यक्तीचे परिस्थितीशी वैशिष्ट्यपूर्ण समायोजन निर्धारित करणाऱ्या तिच्या मनोशारीरिक यंत्रणेच्या गतिशील संघटनाला काय म्हणतात? हा देखील महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला 2 वेळा जशाच तसा परीक्षेमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1. तर व्यक्तिमत्व त्याला म्हटलं जातं. व्यक्तिमत्व म्हणजे काय? तर व्यक्तीचे परिस्थितीशी वैशिष्ट्यपूर्ण समायोजन निर्धारित करणाऱ्या त्याच्या मनोशारीरिक यंत्रणेच्या गतिशील संघटनाला व्यक्तिमत्व असं म्हणतात. आणि व्यक्तिमत्व हे व्यक्तीचे एक अद्वितीय गुणधर्म आहे, जे त्याच्या विचार, भावना आणि वर्तन या 3 घटकावरती परिणाम करतं. पर्याय क्रमांक 1 उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, क्रमन्वित अध्ययन पद्धतीमध्ये एक एक विधान किंवा प्रश्न व त्याचे उत्तर याला तांत्रिक परिभाषेमध्ये चौकट असं म्हटलं जातं. नवा भाग शिकवण्यासाठी विषय प्रतिपादनाची तयारी म्हणजे डॅश चौकटी होय. या ठिकाणी आपल्याला चौकट म्हणजे काय हे पहिल्यांदा माहीत करून घेणं गरजेचं आहे. चौकट म्हणजे एक प्रकारे आपण म्हणू शकतो त्याला लिमिट. तर क्रमन्वित अध्ययन पद्धतीमध्ये एक एक विधान किंवा प्रश्न आणि त्याचे उत्तर याला तांत्रिक परिभाषेमध्ये चौकट असं म्हटलं जातं. एखादा नवीन भाग शिकण्यासाठी किंवा शिकवण्यासाठी विषय प्रतिपादनाची तयारी म्हणजे कोणती चौकट? तर त्याला म्हटलं जातं पर्याय क्रमांक 2. तर ज्ञान संपादन चौकट असं म्हणतात. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. मग याच्यावरती काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते पहा. ज्ञान संपादन चौकट. तर या चौकटींचा मुख्य उद्देश हा विद्यार्थ्यांना नवीन माहिती देणे किंवा नवीन संकल्पना शिकवणे असा असतो. यामध्ये विषयाचे प्रतिपादन केलं जातं. पूर्वज्ञान चौकट. तर विद्यार्थ्याला नवीन माहिती शिकण्यासाठी तयार करणे आणि त्याच्या आधीच्या ज्ञानाचा संबंध जोडणे यासाठी या चौकटी वापरल्या जातात. तिसरी आहे उजळणी चौकट.
शिकलेल्या भागावरती सराव करण्यासाठी आणि माहिती दृढ करण्यासाठी या चौकटीचा वापर केला जातो. आणि यानंतर आहे चाचणी चौकट. तर विद्यार्थ्यांनी किती प्रगती केली आहे आणि त्याला तो भाग किती समजला आहे हे तपासण्यासाठी शेवटी चौकटी तयार असतात. मग या ठिकाणी आपल्याला 1, 2, 3, 4 असे पॉइंट्स आहेत. ते पॉइंट्स प्रॉपरपणे समजावून घ्या. ज्ञानसंपादन चौकट म्हणजे काय? एखादा जर सिलॅबस असेल तर सिलॅबस समजावून घेणं. पूर्वज्ञान चौकटी म्हणजे काय? तर जो दिलेला सिलॅबस आहे तो पूर्णपणे शिकणं. उजळणी चौकट म्हणजे काय? जो आपण शिकलेला सिलॅबस आहे, तर तो सिलॅबसाचा रिव्हिजन करणं किंवा त्याचा सराव करणं, जेणेकरून माहिती आपल्याला अजून जास्त मिळू शकते. आणि चाचणी चौकट म्हणजे काय? तर त्याला आपण सरळ-सरळ म्हणतो पहा परीक्षा. म्हणजे आपण काय शिकलो हे परीक्षेद्वारे आपल्याला कळून येतं. तर मित्रांनो, हे होते महत्त्वाचे 15 प्रश्न. आपल्याला या 15 पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. प्रत्येक व्हिडिओची PDF जशाच तशी जर डाउनलोड करायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी या नावानं, त्यालाही जाऊन जॉईन करा. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.